तर नमस्कार मित्रांनो. तर आता देवशिणीला आणलं इकडं चरायला डाळिंबाच्या शेतात. तर इकडं पण गवत चांगलं आहे चरायला. तर आपण गाया नेत नाहीत चरायला, तर यांना असंच इकडं बांधतो. काही बांधायचे जिथं गवत आहे गवत बघून. आणि इकडं डाळिंबात बांधल्यात काही जरशा गाय आपण आज डाळिंबातच आणल्यात. इकडं बांधले राणीला. इकडं बघा जिकडं बांधल्या नाहीत गाय तिकडं किती मोठं गवत आहे खायला. आणि इकडच्या पश्चिमेच्या साईडने आपण गाया बांधत आलो ना, तर इकडचं गवत कमी केलं आहे गायांनी खाऊन खाऊन. असे इकडून तिकडं बांधत नाही ह्याच्यात. आपली सोयाबीन आहे ना गवताच्या साईडची, तर ती पण काढायला येईल. एक 7-8 दिवसात काढायला येईल. त्याच्या साईडचं मोसंब्याचं शेत आहे, तर ह्याच्यात आवत आणलेलं आहे. आपण ह्या रानात सारखं आवत आणतो ना, उभं झालं की आडवं आडवं उभं सारखं आवत आणतो. त्याच्यामुळे ह्याच्यात गवतच आलं नाही. एवढ्याला बारकाल गवत आलं ना की आवत आणतो, त्याच्यामुळे निघतं. पण हे झाडापाशी आवत आणता येत नाही ना, मग नंतर इथलं आई खुरपून घेते. पण मध्ये तर सगळं रान पेरायला तयार झालं आहे. पण आता नंतर पेरणी चालू झाल्यावर पेरणीला तरी पेरणीचं कसं असते ते नक्षत्रावर असते. म्हणजे जुने माणसं कसं नक्षत्रावर करायचे ना, मग ते पेरणीचं नक्षत्रावर असते. त्याच्यामुळे आणखीन 8 दिवस तर पेरायला जमत नाही. आणि जरी असं पेरले ना धानं तरी म्हणजे मोठाला पाऊस येतो. आता जर आला ना तर लयच मोठाले ठेंब येतात पावसाचे. म्हणजे कवळं धान असतं ना तर ते मरून जातं मोठाला पाऊस पडल्यामुळं. मग त्याच्यामुळे एवढं नक्षत्र जाईपर्यंत तर पेरायचं नाही. मग एक 8 दिवसांनी नक्षत्र जाईल ना, मग ते दुसरं नक्षत्र आलं ना मग त्यावेळेस पेरायचं. आणि जर आता जो पाऊस येणार आहे ना म्हणजे ह्या 8 दिवसात, तर त्याचे थेंब काय मोठाले असतात ना, तर मग ते खाली सध्याला उत्तरा नक्षत्र चालू वाटते. तर मग त्याच्या थेंबाने कवळे पानं फुटून जातात. मग त्याच्यामुळे रोपं मारतात बारीक. मग त्या गोष्टीमुळे आता सध्याला तरी पेरायचं नाही आपल्याला. आपण बटाटे जमतं, पण ज्वारी पेरायला नाही जमत. म्हणजे कोणी कोणी पेरतात पण येण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक 8 दिवस थांबायचं आहे. मग नक्षत्र चालू झालं ना मगच पेरायचं आहे. आणि फक्त एवढंच शेत आपलं रिकाम आहे मोसंब्याचं. नाही तर बाकी तर सगळे शेतं गुंतलेले आहेत. मग सोयाबीन काढून तोपर्यंत पेरणी चालूच होईल. सोयाबीन काढून ते सोयाबीनची शेतं तयार होईपर्यंत. इकडं आपले अद्रक आहे. अद्रकीला ना मध्ये मी व्हिडिओ बनवला नाही, तर अद्रकीला ठिबक टाकून घेतलं आपण. ठिबक परत पाईप जोडलेत कॉक वगैरे टाकून ठिबक जोडले अद्रकीला. परत मध्ये हे जे आहे ना, आपण एकदा आवतानी माती लावली होती. नंतर दुसरी वेळेस ह्यानी माती लावली. तर ह्याला बळीराम म्हणतात. ते मधून चाललं ना असं अद्रकीच्या, तर दोन्ही साईडला माती पडते आणि जास्त माती लागते अद्रकीला ह्यानी बळीरामने. इकडं आपला कोबी, तर कोबी काढायला चालू केलं आहे. 2 दिवस पप्पाने मार्केटला नेला होता थोडा. म्हणजे जो मोठा आहे ना काढायला आला होता, ह्या साईजपेक्षा जो मोठा आहे ना तर तो काढला होता. मागे पुढे झाला आहे कोबी. कुठं काढायला आला होता, कुठं कवळा होता. हे बघा इथले आहेत ना, इथले 4-5 झाडं काढलेले आहेत कोबीचे. म्हणजे 4-5 गट्टू काढलेले आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा हा कोबी आणखीन मोठा होणार. ह्याच्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे कोबी, मग त्यावेळेस काढायला येतो. मग तसा 2 दिवस पप्पांनी काढला होता कोबी. म्हणजे मार्केटला घेऊन गेले होते. मग नंतर पण आता ह्याच्यातला जसं काढायला येईल ना तसा न्यायचा कोबी. कोबीच्या इकडं आपल्या घरी खायच्या भेंड्यात. हे भेंडे आपल्याला घरी खाण्यासाठी. वांग्याचं झाड आहे, तर तिकडे ना तिकडच्या झाडाला वांगे आलेत. म्हणजे पलीकडल्या साईडला जो झाड आहे ना तर त्याला वांगे आलेत. इथल्याला नाही आले आणखीन. मिरच्यात तर काय गेल्यातच. थोडेसे झाडं शिल्लक आहेत, आपल्याला घरी खाण्यापुरते होतील. म्हणजे उरलेल्या लाल मिरच्या तयार करायच्या तिखटासाठी. हे हौदावलं शेत आहे ना, तर ह्याच्यात पण आपण बटाटे लावलेत. आणखीन काय उगवायला लागले बटाटे. एक 5-6 दिवसात उगवतील. तर बैलगाडी घेऊन चाललोय खाली. पण बटाटे लावले ना तिकडच्या शेतात जायचंय. चिमण्या, हरण्या, त्याच्या मागं मोत्या. हरण्याला मोकळं सोडले, थोडा वेळ मोकळा ठेवायचा जिकडं खाईल तिकडं. त्याच्या आईला इकडंच डाळिंबा शेतात बांधलं आहे. पण त्याला माहीत नाही ना, तोपर्यंत त्याला थोडा वेळ चरून द्यायचं. ज्यावेळेस तो इकडे चरत जाईल ना मग त्यावेळेस बांधायचा. त्याला सोबत इकडं 2 गाया आहेत जरशा.
गायांना घरी आणलंय, ह्यांना कुट्टी करून खायला टाकतो. कालची मका इथे शिल्लक आहे, तर ही मका कुट्टी करतो आणि ह्यांना खायला टाकतो जर्शांना. हे देवशेनी आणि राणीची जागा बदलली. राणीला बांधले तिकडच्या साईडला, गवत तर चांगलं वाढले. आपले बैल बी आज इकडंच बांधलेत डाळिंबाच्या शेतात. तर इकडं बसलाय चिमण्या. तर आता तुम्ही बघितलं ना, दुसरे जनावरं कसे खातात, म्हणजे गाया वगैरे सगळं साफ करतात, पण बैल एवढं व्यवस्थित खात नाहीत. त्यांना मस्ती जास्त करायची सुचलेली असते. तर चिमण्याने गवत काय व्यवस्थित खाल्लंच नाही. तर नंतर कधी 7-8 दिवसांनी दुसरी गाय वगैरे बांधता येईल इथं. तरी मी आता चिमण्याची जागा बदलतो. चिमण्या इकडे साईडला सर्जा बांधलाय, तर बैलांच्या जागा बदलून घेतो. आला की इकडचं. सारखं काम आहे ना इकडे, थोडे खांदा कसा झालाय. आपले शेवटचं सोयाबीनचं शेत आहे ना, तर तिथं बांधल्या त्या गाया किलेरीन. ते इथं लय वाढलेलं गवत आहे. फक्त शेंडे खातात, खालचं निबर झालेलं गवत नाही खात. ते कुट्टी असल्यावर खातात. इथं शुभश्री, पलीकड वृंद आहे. गंगा कुठे गेली? बहुतेक गंगा तिकडंच बांधली काय की डाळिंबा शेतात. ह्यांच्या बी जागा बदलली. तो आता आहे गंगा इथंच आहे, बसली आहे खाली. वृंदाच्या अलीकडे खाली बसली. ह्यांच्या काय जागा बदलत नाही मी, कारण ह्यांनी गवतच नीट खाल्लं नाही. सगळं नुसतं लुळविलं आहे. हे बघा शुभश्रीने तर कापायसारखं गवत होतं. इथं पप्पांनी बांधले ह्यांना, पण काय नुसतं लुळविलं आहे इकडं. गंगीला बघतो एकदा, ही काय इकडं उठली. ही गंगा इकडं. गंगाने बी काय गवत म्हणजे चांगलं खाल्लंच नाही, व्यवस्थित खाल्लं नाही. नुसते शेंडे खाल्लेत, खालचं तसंच ठेवलं इकडं सगळं. असं करतात. वाढलेलं गवत असेल ना, तर खालचं निबार खाऊ वाटत नाही त्यांना, फक्त शेंडेच खातात. वृंदाने पण तेच केलं आहे. तिने पण खाली नुसतं लोळवलं आहे. शेंडे पाला खाल्ला आहे, बाकीचं तसंच लोळवलं आहे. लोळवले म्हणजे पोट पण भरले त्यांचं. आता तहाना लागले असतील त्यांना. कधी सकाळी आणून बांधल्या तिकडं, म्हणजे सकाळी तिकडं बांधल्या होत्या मक्याच्या बांधाला. नंतर मग जागा बदलल्यात एकदा. मी आत्ता एकदा जागा बदलणार होतो, दुसरी वेळेस बदलायच्या, पण ते खाल्लं नाही त्यांनी व्यवस्थित. त्यांना तहाना लागली असतील ना, त्याच्यामुळे आता जागा बदलायच्या नाहीत. थोड्या वेळाने घेऊन जायचं त्यांना. सकाळी तिकडं पण चांगलं खायला होतं, पण सकाळी भूक लागलेली होती ना, तर तिकडचं गवत त्यांनी चांगलं खाल्लं मकापासल्या बांधाचं. पण आता इथं नीट खाल्लं नाही. मोत्या चल 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 इकडे. मोत्या 5-6 दिवस झालं मोत्याला सोडले, बांधलंच नाही. तो आता चप्पल वगैरे घेऊन जात नाही. गप ना, पळ तिकडं, गप पळ. तो आता चप्पल नेत नाही, काही नुकसान करत नाही, त्याच्यामुळे त्याला बांधलंच नाही. आता 5-6 दिवस झालं मोकळाच आहे. पण तो सारखं मागच असतो. मी कुठं गेलो तो माझ्या मागं, कधी पप्पांच्या मागं असतो, कधी आईच्या मागं, कधी भैयाच्या मागं, कोणा मागं पण जातो. मका कापून ठेवली. थोड्या वेळाने जनावरं घरी न्यायचे आहेत. इकडे जे गावरान जनावरं बांधलेत ना चरायला, तर ते घरी घेऊन जायचे आहेत. मग बैलगाडी भरायची मकवानाने आणि मकवान घेऊन घरी जायचं थोड्या वेळाने. आता कापून झाली मका, गायाला घेऊन जाणार आहे. अगोदर शुभश्रीला गंगाला घेऊन जाणार आहे, मग नंतर खिलेरीला वृंदाला. आधी गंगाला तहान लागली असेल. इथं हे बोरीचं झाड आहे, तर एकाच झाडाला किती खोपे केले चिमण्याने. खोपे 10 तरी केले, 10-15 खोपे केले ते एकाच झाडाला चिमण्याने. जनावरे नेऊन तर झालेत. आता बैलांना घेतो, बैलगाडी झुपतो, मका भरायची, मग घरी जायचं. सर्जानी पण काय नीट खाल्लं नाही राव. बैल असंच खातात टंगळ मंगळ करत.
नीट खातच नाहीत. त्यांना कसं चांगल्या चाऱ्याची सवय ना, त्याच्यामुळे ते कसला बी चारा खात नाही, साधा सिंपल. इकडं बघा चिमण्याने बी काय केलं आहे, खातच नाहीत नीट. चिमणे मका भरली बैलगाडीत. मका थोडं गवत आहे साईडला. मका भरली, मका आता वाळत चालली. तिचा टाईम झाला ना, पेरून तिला 3-4 महिने झाले, त्याच्यामुळे आता वाळायला लागली. पण राहिली थोडीशीच, 2-4 दिवसात संपून जाईल. चला आता जातो घरी. घरचे तर सगळे कामं झालेत. इकडून गावरंगाय नेलेलं पाणी पाजल्यात. चल चिमणे, जरशा या भैयाने पाणी पाजले असतील. जिथं आंब्यात ना, आंब्यात झाडापाशी गवत लय आलंय. जिथं मका पेरता आली नाही ना, तिथं गवत आलंय. ही बाजरी राहिली कापायची अर्धी. मका अगोदर संपवली. मकाची कणसं डुकरलेच खायला लागले. अशी लोळवतात ना मका, त्याच्यामुळे बाजरी थोडी उशिरा ठेवली. बाजरी लोळवत नाहीत, बाजरीचे कणसं खाता येत नाहीत ना डुकरांना, त्याच्यामुळे बाजरी लोळवली नाही. मका लोळवतात, त्याच्यामुळे अगोदर मका संपवली.